जर तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनायची असेल आणि तुम्ही किती महान आहात हे तुम्ही लोकांच्या लक्षात आणू देऊ इच्छित असल्यास फक्त या गोष्टी करा. तुमच्या जीवनात तुम्हाला कधीच त्रास होणार नाही. इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, त्यामुळे तुमच्यावर ताण येणार नाही आणि तुम्ही टेन्शन फ्री राहाल. तुम्हाला कसे वाटते, तुमचा मूड कसा आहे यावर आधारित गोष्टी बोलू नका, परंतु काय होत आहे याचा विचार करा आणि तुमचे शब्द काळजीपूर्वक निवडा. तुम्ही ते बोलण्यापूर्वी तुम्हाला काय म्हणायचे आहे याचा विचार करा आणि मग तुम्ही ते इतरांना सांगा. वेगवेगळ्या घटना आणि परिस्थितीकडे योग्य कपडे घालण्याची, परिधान करण्याची खात्री करा. तुम्ही जिथे जात आहात त्यासाठी योग्य कपडे घाला. आपण कोण आहात हे समजून घेऊन चांगले होण्याचा प्रयत्न करा. खोटे किंवा प्रामाणिक नसल्यामुळे तुमच्यासाठी गोष्टी आणखी वाईट होऊ शकतात. जेव्हा तुम्ही लोकांशी बोलता तेव्हा आनंदी व सकारात्मक हावभाव वापरण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे शरीर आणि भाषा त्यानुसार आहे का ते पहा. जेव्हा तुम्ही इतर लोकांभोवती असता तेव्हा तुम्ही कसे दिसता याची काळजी करू नका. नवीन मित्रांना भेटण्याचा प्रयत्न करा. मजेदार पार्ट्यांमध्ये जा आणि इतरांसह क्रियाकल्पांमध्ये सामील व्हा आणि मजा करा. तुम्ही कशात चांगले आहात ते शोधा आणि त्यात तुम्ही अधिक चांगले होत राहा. नवीन गोष्टी करून पाहण्यासाठी आणि नवीन कौशल्य शिकण्यासाठी सज्ज व्हा. आपण यापूर्वी कधीही न केलेल्या गोष्टी करण्यासाठी खुले राहा. कधीही चुका करायला घाबरू नका. तुम्हाला आधी माहीत नसलेली गोष्ट शिकण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करणे आणि नियमितपणे काहीतरी करत राहणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन असणे आणि हार न मानणे हा यशस्वी होण्याचा एक मोठा भाग आहे. फक्त प्रयत्न करत राहा आणि कधीही हार मानू नका. लोकांना कंटाळवाणे किंवा गंभीर लोकांभोवती असणे आवडत नाही. प्रत्येक जण अशा व्यक्तीच्या आसपास राहणे पसंत करतो जो त्यांना हसवतो किंवा आनंदी ठेवतो. म्हणून स्वतःला देखील आनंदी ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला ज्या गोष्टींची गरज नाही अशा गोष्टींवर पैसे खर्च करणे थांबवा. फक्त तुम्हाला आवडत नसलेल्या लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करा. आपण बदलू इच्छित असलेल्या लोकांपासून दूर राहणे आणि आपण होऊ इच्छित नसलेले कोणीतरी बनणे महत्त्वाचे आहे. तुम्ही सदैव सोबत असल्याची सर्वात महत्त्वाची व्यक्ती तुम्ही आहात. त्यामुळे तुम्ही कोण आहात याच्यासोबत आनंदी आणि आरामदायी असण्याची गरज आहे. पैशाचा एखाद्या जादूच्या बीजासारखा विचार करा. जो तुम्ही हुशारीने वापरता तेव्हा ते अधिक पैसे बनतात. तुम्ही खोटे बोलल्यास आणखी लोकांना तुमचा मित्र बनण्याची इच्छा असेल, पण जर तुम्ही नेहमी सत्य सांगत असाल तर फक्त काही लोक तुमचे मित्र होतील. पैसे मिळवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या गोष्टींबद्दल लाज वाटू नका. तुमच्या कामाचा अभिमान बाळगणे महत्त्वाचे आहे आणि स्वतः कठोर परिश्रम न करता इतरांनी तुम्हाला काय पुरवावे अशी अपेक्षा करू नका. तुमच्याकडे असलेल्या कोणत्याही कामाची लाज बाळगू नका. 5 वर्षात तुम्ही मागे वळून बघाल आणि हसू लागाल, ज्या गोष्टी तुम्हाला आता रडवतात. म्हणून आज हसण्याचे आणि आनंदी राहण्याचे मार्ग शोधणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे गोष्टी चांगल्या वाटू शकतात. तुम्ही आणि तुमचे मित्र जीवनात वेगवेगळ्या मार्गांवर असाल तर ठीक आहे. ते जे काही करतात ते तुम्हीच करावे असे नाही. तुमच्या भावना आणि इमोशन्स इतरांबरोबर शेअर करणे म्हणजे एखाद्याला तुमची असुरक्षित बाजू दाखवण्यासारखे आहे आणि ते घाबरले आहेत किंवा ते कसे हाताळायचे हे माहीत नसल्यामुळे ते नकारात्मक पद्धतीने प्रतिक्रिया देऊ शकतात. जेव्हा तुम्ही कोणासोबत नसता तेव्हा तुम्हाला कदाचित त्यांची खूप आठवण येते आणि तुम्हाला त्यांची किती काळजी आहे हे जाणवेल किंवा त्यांच्याविषयी तुम्हाला आनंदी आणि शांत वाटू शकते. तुम्ही तुमच्या समस्या कोणाला सांगता याविषयी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे, कारण तुम्ही दुःखी असताना हसणारा किंवा ऐकणारा प्रत्येक जण खरा मित्र नसतो. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.